बाळाला 6 महिने कंप्लीट होताच आईचा नवीन लेवल अनलॉक होते, तो म्हणजे फूड जर्नीचा। तर आज होते माझ्या बाळाचे अन्नप्राशन आणि त्यासाठी केली होती खूप सारी तयारी। मी नव्हे तर पूर्ण फॅमिली एकत्र येऊन इतका सुंदर डेकोरेशन केलं आणि तो कार्यक्रम अत्यंत छानपणे धावपळीने गडबडीने पार पडला आणि या व्लॉगमध्ये तुम्ही ती धावपळ गडबड बघणारच आहात। तर एंडपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला की नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मॉर्निंगला सगळी पूजा होती, त्याकरिता मी सकाळीच उठून आंघोळ केली आणि आता मेन टास्क होता स्वयंपाकाचा। इथे अर्धा स्वयंपाक झालेला होता, पण अजूनही किचनला मेंटेन करणं, व्यवस्थित करणं बाकी होतं आणि त्याकरिता सर्वात अगोदर स्वतःला एनर्जी देण्यासाठी मी घेतला इथे ब्लॅक टी आणि माझे फेवरेट पराठा म्हणजे चहा पोळी। आणि खरंच कधी कधी हे मला खूप आवडते। इकडे नाश्ता चालू होता आईचा आणि इकडे या सर्व जागा मी 2-4 दिवसा अगोदरच अगदी छान पद्धतीने साफ करून घेतलं। घर जितकं मोठं असते तितकं मेंटेन करायलाही खूप जास्त एनर्जी लागते। अगदी 1 ते 1.5 तासामध्ये पूजा होती। त्यासाठी मी सर्वात अगोदर विधांतला पाळण्यात झोपवले, त्याचे फेवरेट सॉंग्स लावून दिले। त्याला सॉंग्स ऐकले की त्याला खूप छान झोप येते। त्याला झोपवून मला असं वाटलं की छानपैकी एक रांगोळी काढली पाहिजे आणि त्याकरिता मी सर्व त्याला झोपवून आणि कामे उरकवून पटकन बाहेर गेली रांगोळी काढायला। अंगण एकदम स्वच्छ होतं आणि पण इतका वेळ झाला की ऊन तापत होती आणि सूर्य अगदी चमचम चमकत होता, तरी पण माझा जो मोटिवेशन होता तो स्टील गोईंग ऑन होता। रांगोळी काढायची म्हणजे काढायची आणि त्यासाठी मी बॉक्स बाहेर घेऊन आली। आता लेट्स सी, बघू कसली रांगोळी काढत आहो आपण। आपल्याकडे रंगोळीचा पिठाराच आहे। अर्धे रंग इथे संपलेले आहेत, पण बघूया आणखी काय काय आहे आपल्याकडे। मी चॉक शोधत आहे की चॉक असलं की कसं एक परफेक्ट शेप मिळतो, पण या पिठाऱ्यामधनं सर्वच काही मिळतं शिवाय चॉकच्या। फायनली विदाउट चॉक मी एक वाईट रांगोळीने शेप काढला, अगदी सिंपल आणि सरळ। पण यालाही उशीर झाला, पण एक मनात सॅटिस्फॅक्शन होतं की फायनली माझी रांगोळी कंप्लीट झाली, नीट क्लीन अँड सोबर। कधीकधी भारी रांगोळीपेक्षा अगदी सरळ आणि सिंपल रांगोळीसुद्धा छान दिसते। सो फायनली आता थोड्याच वेळात पूजा होती। इकडे पूजा मांडायची तयारी चालू होती। इथे माझा छोटासा बेबी पण उठला होता, बघत होता, सर्व ऑब्झर्व करत होता। त्याला काय वाटत असेल घरात काय चालू आहे, पण मजा येत होती त्याला पण। त्याचा आवाज घरभर गुंजत होता। थोडासा वेळ वाचलेला आहे माझ्याकडे, त्यामध्ये मला साडी घालून लवकरात लवकर पूजेला खाली जायचं आहे आणि ही मी साडी घालणार आहे व्हाईट कलरची। तर बघूया इतक्या कमी वेळामध्ये कसं काय मॅनेज करणं। खरंच प्रोग्राम असला की खूप अवघड असते। चला, तर आता मी इथे रेडी झाली आहे आणि आता मी खाली चालली आहे। जसं जमलं तसं कमी वेळामध्ये मी इथे रेडी होण्याचा प्रयत्न केला आहे। केससुद्धा केले नाही, केस सकाळपासून तसेच आहेत। तर चला बघूया आता। खूप उशीर झाला आहे, पण ठीक आहे। मी सेकंड फ्लोअरला राहते आणि ग्राउंड फ्लोअरला येताच माझं अर्धे एक्सरसाइज होऊन जाते आणि तो श्वास भरल्यासारखं वाटतो आणि ते तुम्हाला शब्दात दिसत जणू असणार। तरी पण मी इथे फास्ट आली खाली आणि इथे भंतेजीसुद्धा येऊन गेले होते। सासूबाई रेडी झालेल्या होत्या आणि सर्वच इथे तयारी छान पद्धतीने, अगदी पूजा पण छान पद्धतीने सजलेली होती आणि आता फक्त वेळ होती तर पूजा चालू होण्याची। सो फायनली इथे मी स्वतःला कॅप्चर करत होते की मी दिसत कशी आहे, कारण की प्रोग्राममध्ये तर आपल्याला मिररसुद्धा बघायचा वेळ नाही मिळत। फायनली मी इथे वर आलेली आहे आणि आताच पूजा डन झाली। छोटासा कार्यक्रम काढणं पण खरंच खूप वाट लागते सर्व मॅनेज करताना आणि फक्त मनामध्ये तीच भीती चालत असते की कार्यक्रम नक्की चांगला होणार की नाही होणार। आणि खरंच खूप प्रेशराईज पण फील वाटते की आपण इतके एफर्ट्स लावून जर एखादी फंक्शन ऑर्गनाईज करत आहोत तर ते अगदी शांतपणे आणि प्रत्येक गोष्टीने पार पाडले पाहिजे। आणखी काय काय बाकी आहे। हा सुंदर छोटासा ॲस्थेटिक डेकोरेशन करण्याकरिता इतके सारे लोक जोडले होते आणि स्पेशली विधानची मावशीसुद्धा आली होती इथे। तिने आपले फुल एफर्ट्स लावले या डेकोरेशनला पार पाडण्यासाठी। तर याच्या मागची मज्जा बघूया। ही होती बॅग आणि या बॅगमध्ये नेट होते, फ्लावर्स होते। हे आम्हाला सर्व व्यवस्थित करून डेकोरेशन करायचं होतं आणि
सो फायनली ही वेळ आली होती डेकोरेशनची. वॉल सेट केलं की इकडे आम्हाला डेकोरेशन करायचं होतं. विधानच्या मावशीचा फुल एफर्ट चालू होतं. ती फुल एनर्जी घेऊन आली होती. सोबत होतं एक छान इमॅजिनेशनसुद्धा. तिने आम्हाला सांगितलं की असं असं करूया. सो या व्हिडिओमार्फत मी तिला स्पेशली थँक्यूसुद्धा म्हणणार इतके एफर्ट्स लावण्याकरिता. इथे मी एका जागेवर अगदी शांत बाळासारखी चुपचाप बसून गेली आणि फक्त बघत होते की डेकोरेशन कसं होत आहे. कारण पूजेमध्ये विधांत तितका व्यवस्थित नाही राहिला आणि मला खूप मॅनेज करावा लागला. आणि आईनं कामापेक्षा बाळाला मॅनेज करताना जास्त थकते आणि खरंच हा खूप मोठा स्ट्रगल असते. पण जॉईंट फॅमिली असते तर सर्व मॅनेज करून घेतात. विधानची बडी मम्मा, त्याचे डॅड, त्यांची आई सर्वांनीच खूप छान साथ दिली आणि त्या प्रोग्राम मागे तर खरं तर त्यांचं जास्त एफर्ट्स होते माझ्यापेक्षा. आणि त्यांच्या मदतीने, त्यांच्या सहवासाने हा प्रोग्राम खरंच खूप छान पद्धतीने पाळला. खरं तर जॉईंट फॅमिलीमधची वेगळीच मज्जा असते. आईकडे पण मी जॉईंट फॅमिलीमध्येच होते आणि सासरे आल्यावर पण इकडे जॉईंट फॅमिलीमध्येच आहे. त्याचे खूप सारे बेनिफिट्स पण आहे, काही डिसएडव्हान्टेजसुद्धा आहे. कारण की रियालिटीला आपण नाकारू नाही शकत. पण हां, जर तुम्हीही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असणार तर नक्की एक रेड हार्ट कमेंट जॉईंट फॅमिलीसाठी नक्की टाईप करा. आमच्या डेकोरेशनच्या आवाजामुळे विधू उठून गेला होता आणि त्याला हँडल करण्याची जबाबदारी घेतली त्याच्या बडे मम्माने. आणि इकडे चालू होतं डेकोरेशन करणं. नेहमी डेकोरेशन करायच्या वेळेसच आठवण येते की आपण ही वस्तू विसरली, ती वस्तू विसरली. कितीही तुम्ही लिस्ट बनवा, कितीही परफेक्ट करा, पण ॲट द एंड काही ना काही कमी भासतेच. आणि मग ते आपण करतो देसी जुगाडने आणि ॲट द एंड जुगाडमुळेच सर्व गोष्टी होतात. इकडे आई बसल्या होत्या, मस्त मजेदार गप्पा गोष्टी चालू होत्या. हीच तर असते प्रोग्रामची अस्सल मजा. डेकोरेशनमध्ये खूप एफर्ट्स लागले आणि ही जी क्यूटसी स्पॅरो आहे ना, याच्या मागे पण एक खूप स्टोरी आहे. स्पेस ब्लँक होती आणि तिथे वाटलं की काहीतरी क्रिएटिव्ह असलं पाहिजे, तर ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती त्याच्या बडी मम्माने. विधानची बडी मम्मी इथे बनवत आहे. का बनवत आहे? विदूचे छोटे छोटे पाय चिमण्या बनवून झाल्या. आता छोटे छोटे पाय बनवत आहे. फोन फक्त फोन येण्यासाठी आणि फोन जाण्यासाठी असते अशीच समजूत माझ्या आईची आहे. त्यांना शूट करत होते आणि ते शॉक झाले की एक्झॅक्टली मी जशी बोलत आहे तशी हे कॅमेऱ्यामध्ये कसं काय दिसत आहे. आणि मला खरंच खूप मज्जा आली आणि आश्चर्यही वाटलं की खरंच म्हणजे अजूनही टेक्नॉलॉजी खूप लोकांपर्यंत पोहोचलेली नाही आहे. जय भीम म्हणा. जय भीम म्हणा ना. आता 14 एप्रिल येत आहे. जशी इकडे तयारी चालू होती आणि इथे ऑलमोस्ट रेडी झाली होती, तशी तिकडे स्वयंपाकाची सुद्धा तयारी चालू होती. छानपैकी स्मेल पूर्ण घरामध्ये पसरला होता स्वयंपाकाचा आणि फक्त वाट होती तर कार्यक्रम होण्याची आणि त्यानंतर मस्तपैकी जेवण करण्याची. खरं तर सांगू तर कार्यक्रमाची अस्सल मजा जेवणामध्येच असते आणि आम्ही बहुतेक लोक तर कार्यक्रमाला फक्त आणि फक्त जेवणासाठी जातात आणि आय एम वन ऑफ देम. फायनली अन्नप्राशनची सुरुवात झाली होती. एक चूक माझ्याकडून झाली की जो मी ड्रेस आणला होता तो ड्रेस मी वॉश नाही केला, कारण तो होता कॉटनचा. मला वाटलं की होऊन जाणार, पण तो इतका इरिटेटिंग होता विधानसाठी आणि ही सर्वात मोठी चूक होती माझी. ॲज अ न्यू मॉम आपल्याला खूप काही शिकायला मिळतात आणि मी एक गोष्ट शिकली की बाळाला कम्फर्टेबल आणि तुम्हाला सुद्धा एन्जॉय करायचं आहे तर त्याला इतकं डेकोरेटिव्ह पीस बनवण्यापेक्षा त्याला त्याचं कम्फर्ट झोन सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. छानपैकी कार्यक्रम पार पाडला. सर्वांनी त्याला खाऊ घालले. त्याला गोड खूप आवडलं. पहिल्यांदा का नसो पण त्याला ती चव समजली. जितकी मेहनत होती ना डेकोरेशनची ती कार्यक्रम झाल्यावर अशा प्रकारे निघाली आणि मज्जाही आली. बिंग अ न्यू मॉम तुम्ही एकदम पूर्णपैकी रेडी नाही होऊ शकत आणि जेव्हा होता तर तुम्ही एकदम वेगळे दिसता, कारण की स्वतःला अशा अवतारात बघायची सवय नसते. कारण की आपण मोस्ट ऑफ द टाईम खरंच सांगू तर मेसीच असतो. तोच आपला बर्न डेली रुटीन आणि खूप सारा सॅक्रिफाईस. म्हणून ॲट द एंड लाईफमध्ये कितीही स्ट्रगल असले तर एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्वतःवर प्रेम करत राहा. ती सर्व कामे करा जी तुम्हाला आवडतात. तीच एक न्यू मॉमला मेंटली पीस ठेवू शकते. व्लॉग आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करायला विसरू. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.